कर्मचारी संघटना शाखा सातारा यांच्या वतीनं आम्ही आज जिल्हाधिकारी यांना आमची जी पेन्शन आहे ती 1 ते 5च्या दरम्यान मिळावी यासाठी आलेलो आहोत। गेली 1 तारखेपासून आज 10 तारीख उजाडलं तरी आम्हाला पेन्शन मिळाली नाही। आमच्याकडं 80, 82, 85, 90पर्यंतचे कर्मचारी आहेत। त्या कर्मचाऱ्यांना जर आत्ता पेन्शन मिळाले नाही तर कसं होणार त्या कर्मचाऱ्यांचं? सेवानिवृत्तांच्या बाबतीत जर असं होत असेल, कार्यरत जे कामावर आहेत त्यांची 1 तारखेला पेन्शन पगार होतात आणि जे सेवानिवृत्त आहेत त्यांची मात्र पेन्शन 10 तारीख आज उजाडली नाही, उद्या शनिवार आहे, परत रविवार आहे, 15 तारखेपर्यंत मिळणार नाही अशी आत्ता परिस्थिती झालेली आहे। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमची पेन्शन आम्हाला लवकरात लवकर मिळावी। आमचे वृद्ध पेन्शनर आहेत, जर आमची पेन्शन जर मिळाली नाही आणि जर आमचा एखादा कर्मचारी त्या पेन्शन न मिळाल्यामुळं दगावला तर मात्र आमच्याला कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही त्यांचा मृतदेह आणून इथं आमच्या पेन्शनसाठी पूर्णपणे आंदोलनाला आम्ही उभं राहू एवढी विनंती कलेक्टरला आणि या शासनाला करतो। आम्ही सगळे आता हे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यामध्ये मार्फत अमरावती शाखा आमची महाराष्ट्र संघटना आहे, इथली सातारा जिल्ह्याला एक शाखा आमची आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक शाखा आहे। त्या शाखेमार्फत आम्ही सगळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त कर्मचारी अगदी क्लास 4पासून अगदी क्लास 1पर्यंतची सगळी आमची संघटना आहे, सगळे लोक आहेत। आमचा मुख्य मागणी आहे की आत्तापर्यंत आम्हाला पेन्शन 3-4 महिन्यापूर्वी व्यवस्थित मिळत होती, आता 3-4 महिन्यात आम्हाला पेन्शनचे इतके त्रागाडं झालेले आहे। आम्हाला 8-8, 10-10 तारखेपर्यंत पेन्शन मिळत नाही आणि ते 10 तारखेला पेन्शन मिळण्यासाठी सुद्धा झगडावं लागते आम्हाला। प्रत्येक वेळा निवेदन द्यावे लागतात, जिल्हा स्तरावर बैठक घ्यावं लागतात, जिल्हा स्तराचे निवेदन वर मंत्र्यांना पाठवावं लागतात। त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या कामामुळे जसा वेळ मिळेल तसं ते आम्हाला सहकार्य करतात, पण त्या मानानं आमच्या रिटायर संघटनेला जेवढी लोकांची आता परिस्थिती आहे, आजारपण आहे, कोणाचं गावी जायचं असते, मुलं हिता नसतात, स्वतःची काळजी स्वतः घ्यावं, पैसे जरूर असते, त्यामुळे पैसे मिळत नाहीत आणि लोकांना ते पैशाचे त्रास होतो आणि ह्या रिटायरमेंटमध्ये कोणाला मागू शकत नाही पैसे, एकमेकाची सगळ्याची परिस्थिती सारखीच असते। त्यामुळे आमचे लोकांच्या वेळेत आमच्या 1 तारखेला पेन्शन व्हावी आणि कार्यरत लोकांचे पगार होतात, जे आत्ता कामावर आहेत त्या लोकांचे पगार होतात आणि आम्हाला पेन्शनसाठीच थांबावं लागतं। आम्हाला त्या त्रासातून आम्हाला मुक्त करावं एवढीच आमची मागणी आहे।